कापसाच्या गोडाऊनला भीषण आग, 4800 कापसाच्या गाठी जळून खाक। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 5 जून 2024 रोजी चालबर्डी रोडवरील तातापूर शिवारात असलेल्या गोडाऊनला आग लागली। संबंधित गोडाऊन हे पांढरकवडा येथील गिरीश झाजरिया यांच्या मालकीचे आहे। ही आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। या गोडाऊनमध्ये कापसाच्या गाठी ठेवलेल्या होत्या व या गाठींची किंमत ही करोडो रुपयांच्या घरात होती। या आगीमध्ये जळालेल्या गाठींची संख्या मिळालेल्या माहितीनुसार 4800 एवढी होती व याची किंमत 15 कोटी असल्याची माहिती मिळाली असून हा कोट्यावधी रुपयांचा माल हा भीषण आगीत जळून खाक झालेला आहे। गोडाऊनमध्ये आग लागल्याचं कळताच तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। यामध्ये पांढरकवडा, वणी, यवतमाळ, घाटची येथील अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या, परंतु आगीने भीषण रूप धारण केलं असून कापूस ज्वलंत असल्यामुळे आग विझवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या अग्निशामक पथक येईपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीबद्दल माहिती मिळाली की त्या गोडाऊनमध्ये कुठलीही विद्युत पुरवठा नव्हता। मग आग लागण्याचं नेमकं कारण तरी काय? विद्युत पुरवठा नसल्याने ही आग शॉर्ट सर्किटने लागली नसेल, ते कुणीतरी आग मुद्दाम लावली असेल का, अशी शंका उपस्थित लोक व्यक्त करताना दिसले। या सर्व प्रकारात अजून तरी कुठलेही निश्चित कारण स्पष्टपणे समोर आलेलं नसल्याचं पुढील तपासात सुरू आहे। या संपूर्ण प्रकाराची तपासणी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे साहेब, गजबे साहेब, रंधे साहेब, सचिन काकडे, भगत साहेब करत आहेत। ये इकडे मी पोते देतो। जेसीबी भी ऊपर चढ़ के बाहर जाना डालना है। एक गाली झाली। काही ना
जब आएगा 5:30ला पावणे 6ला एक्सिडेंट झाला. बाहर आने का जैसे पक्का है ना ये उनके अफ्रीका में अपना इतने लोग का अकेले भाई अभी कहीं नहीं इतने लोग फायर राहू देना होता था. अनिल आ जा इधर गाड़ी लगा गाड़ी लगा